तमाची लुगडी शुद्ध सत्वाची भूषणे आवडी ती काळी सत्काळ रज तत्व आहे तामस गुण आहे त्या ठिकाणी असणारी सगळी ती बाजूला काढलं तामस गुण आणि सत्व गुण प्राप्त झाले त्या ठिकाणी कौशल्य माता दिसलेली आहे असं तत्व असणारा बोध असणारा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कौशल्य माता दिसलेली तो तत्वाचा बोध असणारा त्या ठिकाणी ठसवलेला आहे ज्या ठिकाणी कल्प तरू नाही कल्प वृक्ष नाही किंवा कसलीच इच्छा नाही तशा ठिकाणी कौशल्य माता बसली ती दशरथ राजाने पाहितले राजाने स्वतः दृष्टीने पाहितल्याबरोबर कौशल्य मातेचं तेज सूर्याच्या असे कितीतरी सूर्याचं तेज एकीकडे आणि एकशा कौशल्य मातेचं तेज असणार तेजस्वी असणारे रत्नाच्या खाण्यापेक्षा असणारे श्रेष्ठ तेज त्या कौशल्य मातेचं राजाला दिसलेलं आहे त्यावेळेस स्वतः धर्मपत्नीचं तेज पाहिल्याबरोबर राजाला सुद्धा अति आनंद झालेला आहे अति हर्षयुक्त झालेला आहे त्या हर्षा पारेवार राहिलेला नाही एवढं तेज त्या ठिकाणी प्राप्त झालेले राजाला आनंद झालेला आहे एकताची दृष्टी आनंद व संडे सकळ दृष्टी दिशी करिता सुख गोष्टी पडे मिठी स्वानंदे त्यावेळेस तिची दृष्टी पडल्याबरोबर एवढं समाधान झालं सुख झाले आनंद सगळ्या ब्रह्मांडाला दाखवण्याचं सामर्थ्य ते आनंद तिला प्राप्त झालेला आहे तुझं भाषण ऐकल्यानंतर प्रब्रह्म मूर्ती आपल्याला निश्चितच प्राप्त होईल हा भाव प्रसिद्ध आहे हाती धरून हनुवटी झाली माझी लागेली दृष्टी जे डोळे पोटी ते सांग त्यावेळेस स्वतः राजा त्या मूर्तीच्या जवळ बसला स्वतः तोंडावरून हनुवटीला हात फिरवला आणि तुझे डोळे काय आहे ते मला सांग असे राजा दशरथाने कौशल्य मातेला प्रश्न केला स्वतः दशरथ राजाची बोलणं आहे ही तिला देहभाव विसरून गेलेली होती तिने डोळा सुद्धा उचलायला तयार नाही विदेही अवस्था तिला झालेली होती पण राजाचं भाषण ऐकल्यानंतर काय करत होतं ते ऐका त्यावेळेस सुद्धा असणारे स्वतः दोन्ही हाताने राजाने स्वतः कौशल्य मातेला आलिंगन दिलं पण देहाची विदेही अवस्था झालेली होती देहात त्या देहभाव विसरून गेलेली होती अशी कौशल्याची गोष्ट झालेली होती विदेही अवस्था प्राप्त झालेली होती राम रूप तिला प्राप्त झालेलं होतं राममय बनलेले होते आपले कौशल्याचं देह तिला आहे का नाही हा भाव तिच्यापाशी राहिलेला नव्हता उदरी संभावला विदेही या लागी आठवून आटे विदेही सभयांतरी उरली नाही तटस्थ पाही श्रीराम कारण विदेही अवस्था असणारी झालेली होती राम रूपात असणारे लग्न झालेले होते रामाशिवाय तिला काहीच करत दिसत नव्हतं असा तिचा स्वभाव बनलेला होता राजा म्हणे कटकला कैसनी आवाज चटलीवर म्हणता की महाभूत आले पोटा नाही ताटा तिचा भाव श्रद्धा असणारे देहा विदेही अवस्था आहे कौशल्य माता काहीच बोलत नाही डोळा सुद्धा उचलून बघत नाही राजाला वाटलं आता आपल्याला संकट ओढावलं कौशल्य मातेला भूतानं झडपिलं असं राजा दशरथाला वाटू लागलेलं ऐसे करील मेघ श्याम केवी पुरे पुत्र काम सीता पार्वतीला पुरुषोत्तम आत्मा राम रघुवीर त्यावेळेस अशी अवस्था कौशल्याची झाली तिला भूतानं झडपिले आणि कशी कौशल्याच्या पोटी राम जन्मतील आणि राम नाही जन्मलेस 33 कोटी देवांची बांधवडी कोण सोडणारे असे असणारे समाधान प्राप्त कोण करणारे रामाचा जन्म नाही झाला कौशल्याच्या उदरात राम जन्मणार आहे असे शास्त्र सांगते वेद सांगते ऋषी सांगते प्रत्येकांचा असणारा भाव रामापाशी आहे आणि ही जी अशी अवस्था झाली मग कशी रामाचा जन्म होईल असा विचार राजा दशरथ करीत आहे राम नामाचा नाव निघाल्याबरोबर ध्वनी निघाल्याबरोबर स्वतः कौशल्य मातेनं नजर उघडलेली आहे डोळे उघडलेले आहेत त्यावेळेस स्वतः असणारे डोळे उघडले देहाची विदेही अवस्था झाली राम नामाची असणारी आवड तिला प्राप्त होती राम नामाचा आवाज ऐकला मी स्वतः असणाऱ्या देहावर आहे का विदेही अवस्था आहे तिला ती
स्वतः असणारा गर्भधारणा आहे का कशी आहे ती देहाचा असणारा कसलाच लोभ नव्हता, देहाचा संग नव्हता, देहाची इदेही अवस्था झालते अशी कौशल्याची कृती बनलेली होती. तळवटी प्रतावी पाहे तव ते रामरूप झाली आहे, पिटली पार्थिवाची सोय देह विजयी श्रीराम. प्रभू रामचंद्राचं नाव ऐकलं, दृष्टी उघडून बघितली, राजा दशरथ दिसला नाही, भक्ती ती रामच दिसू लागलेला कौशल्य मातेला एवढी नजर तिच्याबद्दल झालेला आहे. जवळ की नाही दिशा तव पडला रामरूप भेटासा, पाहताना दिशा आकाशा स्वाच्य श्वासा माझी. आकाश दिसना, घर दिसना, दार दिसना, माणूस दिसना, राममय दृष्टी बनली. रामच तुझ्या पुढे आहे, रामाशिवाय दुसरं काही सुद्धा दिसायला तयार नाही अशी वृत्ती त्या कौशल्य मातेची झालेली होती. वृक्षवल्ली आणि मंडप अवघे के रामरूप, अशोक नाग चंपक पाहता एक श्रीराम. त्या वृक्ष असो, झाड असो, घर असो, दार असो, रानात असो, वनात असो, झुडप असो, काही राममय झालेली दृष्टी. जो उदरी संभवला तोची सर्व दैव संडला, जे हृदयाच्या ठिकाणी ठसला आहे तोच बाहेर दृष्टीला दिसू लागलेला आहे अशी वृत्ती कौशल्य मातेची झालेली आहे. एके क्रीडेचे पाडसे पाहता रामाचे प्रकाशे, जे जे खवया पैसे ते देते श्रीराम. जे जे पाहतील ते तर श्रीरामच दिसतो, श्रीरामाशिवाय काहीच दिसणार त्या कौशल्य मातेला. दोर सर्प नाही झाला, दोर सर्प नाही भेटला, दोरे सर्प नाही देखील ब्रह्मे भाविला भुजंग. त्यावेळेस स्वतः असणार आपण डोळ्यानं सर्प कसा आहे ते मी बघितलं नाही, कधी कधी काय कृत्य आहे हे आपल्याला स्वप्नात सुद्धा नाही, पण ते असणार स्वतः राम कसला होता, कुठं होता, काय होता ती कुणी सुद्धा पाहितला नव्हता, पण ते राममय झालेलं. पण जसं असणारा जसा देह आहे, जसा भाव आहे तशी कृती मानवाची बनत असते म्हणून सांगतात. ती देहाची विधेय अवस्था कौशल्याची झालेली आहे. ब्रह्म प्रपंच देखील ब्रह्मी प्रपंच नाही चाकिला, ब्रह्मी प्रपंच नाही ऐकिला, ब्रह्मे भाविला ती भ्रांती. ब्रह्म असणारा, भाव असणारा, श्रद्धा असणारा ती डोळ्यानं पाहितली नव्हती, कृतीनं ऐकली नव्हती, कानानं ऐकली नव्हती, स्वतःनं पाहितली नव्हती, ती दृष्टी असणारी कौशल्य मातेला प्राप्त झाली. प्रपंच एक झाला होता हे सगळं विद्या वार्ता, पुढे होईल मागवता ही कल्पंती घडे ना. स्वतः प्रपंच करायचा आणि परमार्थ करायचा ही स्वतः कसलंच संभ्रम शक्ती नव्हती, पण प्रपंच करून परमार्थ करण्याचं साध्य ही स्वतः असणार कौशल्य मातेला प्राप्त झालं. ती साध्य असणार स्वप्नात सुद्धा नव्हतं करते, पण सत्य करण्याचं कार्य प्राप्त झालं म्हणून या विषयीचा श्लोक वशिष्ठ बोले आलोलिक, त्याचा अर्थ तात्विक परिशोध सात्विक सज्ज. स्वतःचा असणारा ह्याचा अर्थ असणारा वशिष्ठ गुरु स्वतः असणारे मंत्र शब्दांचा उच्चार करतात. त्या ऐकणारे श्रोते लोक त्या वशिष्ठ श्लोक म्हणलेला त्याचा अर्थ गुह्य अर्थ काय आहे ते आपण आपल्या मनाला लक्षात ठेवा आणि मनन चिंतन त्याचा ध्यास लावा असे ग्रंथ करते एकनाथ महाराज ऐकणाऱ्याला परिहार देतात. ब्रह्मे श्रेष्ठत्व ईश्वर, ब्रह्मे कर्म धर्म साधाचार, ब्रह्मे वाढला व्यवहार, ब्रह्म मूळ संसार निज सत्य. ब्रह्मामुळेच असणारा पिंड घालता आला, ब्रह्मानंच ही जगाची उत्पत्ती केली, ब्रह्मामुळेच असणारा ही जगाचे क्राता करत आणि करण्याचं पालन करण्याचं कार्य हे ब्रह्मापासूनच प्राप्त झालं म्हणून सांगतात. जनकाधिक मुक्त स्थिती ही प्रपंच वर्तती, त्याच्या प्रपंचाची स्थिती. अनेक जनक राजासारखे अनेक देहाची विधेय अवस्था होणारे त्याने सुद्धा प्रपंच केला, अनेक करणार बी आहेत असे स्वतः ग्रंथ करते परिहार देतात. पैसा सोन्याचा रवा घेता तो अलंकार समस्त सोने पण घेत त्वता, देवी व्यवहार मुक्त ब्रह्म. स्वतः सोन्याचं बिस्किट असणार अनेक तर त्या बिस्किटाचे अनेक अलंकार होतात, अनेक नावे होतात. तसं असणार ही पारखीवान जसं असणारा नाव ठेवतो तसं ब्रह्म आहे. ब्रह्मापासून उत्पत्ती केल्यानंतर अनेक भक्त होतात, अनेक असणारे सद्भाव निर्माण होतात, विवेक होतात, असे असणारे ही एक सूत्र आहे म्हणून सांगतात. मुक्त ब्रह्म रूप मी तू पण शत्रु मित्र ब्रह्म पूर्ण ब्रह्म रूप त्रिभुवन बुद्धी. ब्रह्म रूप असणार हे त्रिभुवनात असणारा शत्रू मित्र जोडण्याचे कार्य एकच हा असणारा ब्रह्म आहे म्हणून सांगतात. ऐसी या ब्रह्मस्थिती मुक्त संसारी वर्तती, जिन्या मरण्याची भ्रांती नाही त्याची ती ब्रह्म रूपत्वे. त्यावेळेस ब्रह्मपद असणारा ब्रह्माने निर्मिती केलेली आहे, ती
स्वतः जन्मायचं मरायचं ते ब्रह्माला कसलीच भीती नाही, कसलाच चिंता नाही, कसलंच असणार त्या ठिकाणी काही कृत्य करायची गरज नाही. ब्रह्मरूप त्याला पद झालेला आहे, त्याला ब्रह्म मरणातून मुक्त करण्याचं साह्य ब्रह्मपद आहे म्हणून सांगतात. कौशल्य राम गर्भत्व निवृंत राजा पुत्र धर्म कर्म भ्रांत डोळे दिशे पुसतात येत विनोद. कौशल्य राजा असणारे कौशल्याला ब्रह्मपद असणारे प्राप्त झालेले ब्रह्ममूर्ती त्यांचे बनलेले आहे. आणि तशा ब्रह्म अवस्थेमध्ये राजा दशरथ कौशल्याला ढवळाही चढू लागलेला आहे. स्वस्ती श्री रामायण एका जनार्दना शरण डोळ्याचे निरूपण विनोद पूर्ण परब्रह्मा. त्यावेळेस स्वतः एकनाथ महाराज स्वतः असणारे जनार्दन स्वामीला शरणागती पद करतात किंवा ढवळे असणारे कौशल्य मातेचे ढवळ राजा दशरथ राजा पुसण्यासाठी उद्याच्या अध्यात पुढच्या अध्यात ढवळ विचारतील आणि ढवळ्यांची माहिती कौशल्य माता दशरथाला पुढच्या अध्यात सांगतील म्हणून सांगतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडे एकाकार टीकाया कौशल्या हृदय निरूपण नाम चतुर्थाध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु पुंडलिकावरदे श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. सद्गुरु बाळूमामा महाराज की जय.